सकाळची वेळ आणि सकाळचा रस्ता हा वेगळाच असतो. गर्दीने धावाधावीत ऑफिसमध्ये जाण्याकरता एक जीव करून जायचा प्रयत्न केला होता. संध्याकाळी थोडंसं रिलॅक्स होतं, पण मुंबईमध्ये रिलॅक्सेशन नसतं. थोडं वर्दळ कमी होते, पण शेवटी घरी जायची ओढ आणि थोडीशी भीती असते. गाडीला गर्दी असेल का, गाडी मिळेल का, लेट होणार का, भाजी घ्यायचा येईल का, रस्त्याने जाताना काही प्रॉब्लेम होईल का, वगैरे वगैरे वगैरे. तरीही आपापल्या बॅगा, आजकालच्या बॅगा म्हणजे मोठ्या असतात, बॅकपॅक, आपलं लॅपटॉप वगैरे वगैरे सगळं काय, म्हणजे आपल्या उरावरती किंवा कधीकधी पाठीवरती. आजकाल उरावरती पण घेतात, कारण जेव्हा गाडीमध्ये चढायचा प्रयत्न केला होता तेव्हा बॅग जवळ असलेली बरी चोरीमारी होणार नाही म्हणून, आणि पाठीमागे बस घेऊन आपण प्रवास करतो. आणि त्याकरता लोकल ट्रेनच्या त्या स्टेशनला येतो. तसं आता आपण पोहोचतो आहे प्रभादेवी स्टेशनच्या कडे जाणाऱ्या जिन्याकडं. कधीकधी हा जिना एवढा बिझी असतो ना की विचार होतो. मुंगीच्या पावलाने वरती जायला लागतं आणि कंटाळा येतो. परंतु आता थोडंसं ठीक आहे, आज कंपॅरेटिव्हली गर्दी जवळजवळ नाहीच आहे. कारण ह्याला काही गर्दी म्हणायची का मुंबईमध्ये? गर्दी म्हणजे कसं काहीतरी असं चकाचक भरलेलं पाहिजे, श्वास घ्यायला पण मुश्किल. इथं तर काय मोकळं वाटतं आहे, 2-4 पायऱ्या पण दिसतात चक्क. तर दॅट्स नॉट अ गर्दी ॲट ऑल. आणि आता काही लोकं जी आपापल्या मोठ्या मोठ्या तोलजंग अशा बिल्डिंगमधनं, ऑफिसमधनं बाहेर आले तिकडे, ती पोहोचत आहेत आपापल्या स्टेशनच्या रस्त्याला. कोणी कोणी हळूहळू चालतं आहे, कोणी कोणी जोरात चालतं आहे. ट्रेनची लवकरात लवकर गाठायची ओढ आहे त्यांना. इंडिकेटर बघतायत, इंडिकेटरवरती आपली गाडी दिसते का, दिसली नाही तरी काय झालंच पाहिजे. पण असंही कोणी दिसतं जे खरोखरीनंच प्रवास करतं आहे. डोळे नाही आहेत, आधार घेऊन चाललं आहे त्याच्या मुलीचा आणि रस्ता आक्रमण करत आहे. मला वाटतं जीवनामध्ये पण जेव्हा रस्ता आक्रमण करतो तेव्हा गरज असतेच मुळी कोणाची तरी आधाराची. ती छोटी पोरगी तिच्या बापाला किंवा काकांना मदत करते. आणि मला वाटतं हे आजचं महत्त्वाचं मला वाटतं आहे. रस्ता जिन्या चढताना उतरताना त्या मुलीने तिला केली मदत म्हणजे कधी वेगळंच दाखवत आहे. आणि संभाषण देखील मला वाटतं जीवनामध्ये एकमेकांशी संभाषण करून मदत केली पाहिजे, तरच कोणताही प्रवास हा निश्चितच चांगला होतो. छोटंसं उदाहरण मी पाहिलं इकडं आता, आणि त्याप्रमाणे आपणही ते आत्मसात करावं. चला तर मग इथं बोरी ट्रेन येते आहे, आपण चक्क स्टेशनवरती पोहोचलो आहे, ट्रेनची वाट बघतो आहे. गर्दी नाही असंच म्हणायचं, कारण त्याची काही फारशी खचाखच गर्दी वाटत नाही. त्याच्यामुळे ओके विथ दॅट. ट्रेनचे आवाज चालू आहेत, ट्रेन येणारच आहे आणि अनाऊन्समेंट होत आहे. नेहमीप्रमाणेच बॅक टू आवर रेसिडेन्स. धावूया. ऑफिस झालं आहे तिकडं. आत्ता वरती उतरलो आपण आणि आता पुनश्च पडतो आहे आपल्या मार्गाकडे. ट्रेन येते आहे, जी वाट बघतो आहे, येईलच आता. आणि असं आहे आपलं लोकलचं आणि लोकलवरती अवलंबून असलेलं लोकांचं जीवन. काही गोष्टी शिकायला मिळतात, जसं आपण आत्ता पाहिलं त्या आंधळ्याला मदत कोण करत होतं. काही गोष्टी अनुभवायला मिळतात, काही गोष्टी त्रासदायकही होतात. शेवटी जीवनाचं आहे. चला आता मग बोरिवली आली, अनाऊन्समेंट चालू आहे, लोकल येते. आपण आता डब्यात शिरूया आणि पुढच्या प्रवासाला लागूया. नमस्कार.